मोठी बातमी गणपत गायकवाडांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा आता सल्ला घेतला जाणार आहे। काँग्रेसच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोग हा सल्ला घेणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। गणपत गायकवाडांच्या बाबतीत आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतला जाणार आहे। काँग्रेसच्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोग सल्ला घेणार आहे। काँग्रेसनं गणपत गायकवाड यांना मतदानाचा अधिकार देऊ नये या संदर्भातलं पत्र जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेलं होतं आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला जो आहे तो या बाबतीत घेतला जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। न्यायालयानं गणपत गायकवाड यांना मतदानासाठी येत आहेत आणि काँग्रेसने यावरती आक्षेप घेतलेला आहे। भाजपचे आमदार संजय कुटे आपल्या सोबत आहेत। काँग्रेसने आक्षेप जो आहे तो या मतदानावरती घेतलाय, काय तुमचं मत? बघा, काँग्रेस हा सगळ्यात जुना पक्ष आणि त्यांचे नेतेही प्रगल्भ आहेत, पण मला वाटतं की या पद्धतीनं का वागतात, कारण लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे खोटं बोलत राहतात त्याही पद्धतीनं त्यांचा कार्यक्रम चालू आहे। त्यांना हेही ज्ञान की यापूर्वी त्यांनी सुद्धा जेलमध्ये असलेल्या व्यक्तींचे आणून मतदान घेतलेलं आहे। असे उदाहरण महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सातत्यानं आपण पाहतो। आता नावं घेण्याची आवश्यकता नाही, आपण सगळ्यांना माहिती सुद्धा आहे, जनतेला माहिती आणि त्यांनाही माहिती आहे, परंतु उगीच काहीतरी बोलायचं, नेरेटिव्ह सेट करायचं या व्यतिरिक्त काँग्रेसचं दुसरं नाही, कारण त्यांना भीती आहे की त्यांचे किती मतदान घेतात, काय होतं काय नाही, ही भीती असल्यामुळे भीतीपोटी हे त्यांचे असे वक्तव्य येत आहेत। काँग्रेसने निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांना पत्र दिलं आहे की मतदानाचा अधिकार जो आहे बजावू देऊ नका अशी त्यांनी विनंती केली। पत्र दिलं म्हणजे ध्वजवंदन हे कुणी बॉस आहेत काय महाराष्ट्राची? कायदा आहे महाराष्ट्रामध्ये, निवडणूक आयोगाचा कायदा आहे, त्या कायद्यानुसार काम होईल, पण कायदा त्यांना माहित असल्यानंतर काहीतरी पत्र द्यायचं याच्या व्यतिरिक्त मूर्खपणा दुसरा कोणताच नाही। याआधी असं काही घडलं होतं? मी नावच घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की गवडी जे होते डॅडी ते जेलमध्ये होते ना, त्यावेळेस विधान परिषद इलेक्शन झालं होतं, त्यावेळेस त्यांचं मतदानासाठी आले होते आमचे भुजबळ साहेब, नव्हते का जेलमध्ये? त्यावेळेस ते पण मतदानाला आले होते। हे सगळा इतिहास त्यांना माहिती आहे, नाव कशाला घ्यायला होता? आता पण खूप उदाहरणं आहेत। काँग्रेस जो आता असा आरोप करते किंवा जे भूमिका काँग्रेसने घेतली त्याबद्दल तुम्ही काय? बालीशी बोक बायका तर बडबड, याचा अर्थ त्यांना माहिती आहे, तुम्हाला तुम्ही समजून घ्या। धन्यवाद। साहजिकच आहे, संजय कुटे आपल्या सोबत होते, त्यांनी काँग्रेसने जी भूमिका घेतली त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिलं मिळतंय। विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई।